हा ना राव पुढे पुढे थांबा थांबा महिला बच्चों थांबा आपका नाम क्या है? पुष्पन सिंह पुष्पन ये वेंडर है। वेंडर है। अच्छा, तो क्या मतलब कानून क्या है? यहाँ आप बिहारी मध्य प्रदेश ऐसे रखेंगे या जिस स्टेट हम लोग किसी को देते नहीं, ऑनलाइन सिस्टम में ये क्या है वही तो जरा 7-3 वैलिड अप टू 24 ये तो उसमें फोटो उसमें कौन सा पेपर दिखा रहा है इसको लाइसेंस ऐसा फोटो हाँ है ना तो आया के 4 है और बाकी के 12 है सारे 17 टोटल प्रीमाइसेस में केवल 17 स्टॉक होने चाहिए और ज़्यादा पाएंगे तो नहीं, हमने अगर दिखाया आपको ज़्यादा तो आप क्या कार्रवाई करेंगे? और जो लिस्ट करवाइए जो 17 स्टॉल आपने गवर्नमेंट दिए हैं वो लिस्ट करवाइए और हम पूरा चेक करेंगे कि किसको दिए हैं और यहाँ आज कौन आज की डेट में कौन क्योंकि हम वहाँ गए थे तो स्टॉल दिया है इलाहाबाद वालों को वो स्टेट पे रहते हैं, जो दूसरा आदमी है वो मांझी में रहता है और यहाँ दूसरा आदमी तो आपकी बात है सही होगी, लेकिन जिसको कॉन्ट्रैक्ट मिला है वही यहाँ खड़ा होना चाहिए ना। सब कॉन्टेक्ट करते हैं वेंडर्स करते हैं वो सब कॉन्टेक्ट करते हैं वेंडर नहीं, अगर सैलरी पे आदमी रखा है तो मतलब उनको जरूरत नहीं है स्टॉल वालों की। हमारे पुणे में बहुत सारे ऐसे बेरोजगार पाए जाएंगे तो उनको स्टॉल दे सकते हैं। अगर जरूरत ही नहीं है उसको अगर जरूरत नहीं है ना तो दूसरों को रिप्लेस कर देंगे ना, उसमें क्या बड़ी बात है। काय दाखवले हे असतं वाचलं सज्जन मोबाईल मागे घे ना हात दाखव ना हे रुमाल आहे ह्याच्यामध्ये लिक्विड टाकतात त्याने वास घेतला की नशा येतो व्हाईटनर असेल हे व्हाईटनर घालून सगळ्या गोष्टी पेपर्स भेटतो मी ठीक आहे हे पिलं आहे ना नाव एक मिनिट, नाव काय तुमचं? माझं नाव किरण आहे. किरण. कुठे राहता? होय ना. इकडे कसे आले? इथं आपला धंदा आहे कसला? पेपर सबचा आदर पेपर सोप देऊ का तुम्हाला? हो. पाय खाली घेता का जरा? काय खाली नीट बसला तर आम्हाला पण कळेल ना. रेल्वेमध्ये चोरे पाकिट मारे मॅडम एवढंच आहे. पण काय माहिती का हा? चोरी मारे हे कर आरपीएफ पुढे जो बरोबर. कारवाई पण आता आपल्या हातामध्ये जे सर मला पण घ्या ना हा ना राव पुढे पुढे थांबा थांबा महिला बच्चों थांबा पुणे शहरातील रेल्वे स्टेशनबद्दल वारंवार तक्रारी माझ्याकडे प्राप्त होत होत्या. मग त्याच्यामध्ये अनिल परदेशी आमचे असतील, त्याचबरोबर आमचे चैतन्य जोशी म्हणून जे रेल्वेचे मेंबर आहेत कमिटीचे, त्यांच्याकडनं काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सगळ्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एक दिवस अचानक या ठिकाणी साईट व्हिजिट करायची असं माझ्या डोक्यात होतं. त्यानुसार अधिवेशन संपल्यानंतर आणि दौरा संपल्यानंतर मी आज या ठिकाणी अचानकपणे उपस्थित झालेली आहे. थोडीशी कुणकुण तरी सुद्धा त्यांना मिळाली, पण या सगळ्या पाहणीनंतर अनेक त्रुटी पुणे रेल्वे स्टेशनशी संबंधित अनेक त्रुटी लक्षात आलेल्या आहेत. मी आता
DRM यांना भेटायला जाणार आहे आणि DRM यांना भेटल्यानंतर खरं तर मी मागच्या 2 महिन्यांपूर्वी त्यांना एक तक्रार त्यांच्याकडे दाखल केलेली होती आणि त्यांना काही फोन नंबर सुद्धा दिले होते की काही व्यक्तींची तुम्ही पर्सनली भेट घेऊन या तक्रारींचं निवारण करा, तुमची भेटण्याची वेळ सुनिश्चित करा, जेणेकरून तक्रारदार जे असतील त्यांना ठराविक वेळेमध्ये आपलं प्रतिनिधित्व पुणे शहरातल्या प्रवाशांच्या माध्यमातून मांडता येईल. परंतु अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची यंत्रणा ही या ठिकाणी डेव्हलप झालेली नाहीये. आज या ठिकाणी अचानकपणे दाखल झाले असता आणि पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात सुरक्षेच्या त्रुटी जाणवलेल्या आहेत. खरं तर इथे 160 कॅमेरे बसवलेत. आता आम्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. कॅमेरे फंक्शनिंग कंडिशन मध्ये आहेत. परंतु ज्या वेळेला एखादी व्यक्ती आतमध्ये प्रवेश करते रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये, जसं आपण एअरपोर्टच्या आतमध्ये प्रवेश करतो, आपल्याकडे एक तिकीट असतं, आपण प्रवास करणार आहोत याचं ते तिकीट पुरावा असतो आणि अशाच लोकांना प्रवेश दिला जातो. आणि जरी त्यांना सोडायला आलेल्यांपैकी काही जणांना हवं असेल तर आपल्याला पासपोर्टचं एक वेगळं एअरपोर्टचं एक वेगळं तिकीट मिळतं की ते काही काळासाठी व्हॅलिड असतं. तसं आज आमचं या ठिकाणी प्लॅटफॉर्म तिकीट काढून आम्ही आतमध्ये आलेलो. पण आम्ही तपासणी केली असता प्लॅटफॉर्म तिकीट नसलेले किंवा प्रवाशांचं पण तिकीट नसलेले अनेक या ठिकाणी लोक आले आहेत. ते कोण आहेत? एखादी जेव्हा घटना घडते तेव्हा ती व्यक्ती कोण आहे हे कसं कळणार? तुमचे CCTV या ठिकाणी घटना घडून गेल्यानंतर कोण होता हे ठरवण्यासाठी आहेत. एखादी अवैध व्यक्ती त्या ठिकाणी येत असेल तर तिला अडवण्याची कुठली यंत्रणा आहे? त्याचबरोबर त्या ठिकाणी स्कॅनर लावलेले, पण स्कॅनर एक आहे आणि बाजूला एंट्री जर का फ्री एंट्री आहे तर लोक आपोआप त्या बाजूने येत आहेत जिथे कुठल्याही प्रकारचा अडसर किंवा चेकिंग केलं जात नाही. सिक्युरिटी स्कॅनर जे आहेत तो असा एकच स्कॅनर त्या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मोकळी जागा आहे. अनेक लोंढेच्या लोंढे त्या भागातून येतात. आतमध्ये सुद्धा आम्ही पाहणी केली असता अनेक दारुडे लोक आढळले, ड्रग्ज ऍडिक्ट आढळले, त्याच्या हातामध्ये ड्रगची पुडी किंवा काही गोष्ट होती ती आढळली. तर तिथे सांगतोय की मी इथे राहणारा नाहीये, त्यांनी व्यसन केलेलं आहे. अशी सगळी माणसं या ठिकाणी घडतायत. रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडलेल्या आहेत. 3-4 वर्षाच्या बालिकेपासून युवतींपर्यंत अनेक महिलांवर अत्याचार इथे झालेले आहेत. चोऱ्यांची प्रकरणं लाखो प्रमाणात आहेत. असं असताना आणि आम्ही माहिती दिलेली असताना सुद्धा या ठिकाणी सिक्युरिटीची कोणत्या प्रकारची व्यवस्था का नाही याची पाहणी करायला आणि याचा पाहणी अहवाल आम्ही केंद्रीय मंत्र्यांकडे देणार आहोत. हे करण्यासाठी मी या ठिकाणी आलेली आहे. कारण आम्हाला स्पष्टपणे निर्देश आहेत केंद्राचे की प्रत्येक रेल्वे स्टेशन हे प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अद्ययावत असायला पाहिजे आणि नसेल तर आम्हाला कळवा. या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी आता पाहणी केली. अस्वच्छतेचा मुद्दा असो, पाणी पुरवठ्याच्या सोयी असोत, या ठिकाणी जे स्टॉल्स आहेत ते स्टॉल वेगळ्या माणसांच्या नावावर आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी वेगळी व्यक्ती असे काही प्रकरण असू देत. फूड अँड लायसन्स ज्यांना दिलेलं आहे त्याचं सर्टिफिकेट ते एक्सपायर झालेले अनेक गोष्टी या ठिकाणी लक्षात आला. अशा विविध गोष्टी या तक्रारींच्या समक्ष पाहणी केल्यानंतर आता आम्ही भेट देणार आहोत अधिकाऱ्यांशी आणि मीटिंग घेणार आहोत आणि DRMची मीटिंग घेणार आहोत आणि DRMच्या मीटिंग नंतर ज्या गोष्टी त्यांच्या चर्चेतून आम्हाला समाधानकारक आढळल्या नाहीत किंवा नजीकच्या काळामध्ये या ठिकाणी ही तक्रार तशीच राहिली असं लक्षात आलं तर नक्कीच वरपर्यंत त्यांची तक्रार केली जाईल. आज तुम्ही पाहणी केली आहे की मराठी माणूस स्टॉल नाही, मराठी माणूस आपल्याला या पाहणीत दिसला का कुठं? नाही दिसला. अनफॉर्च्युनेटली एक म्हणजे 2-3 उदाहरणं सांगते. एक स्टॉल आम्ही बघितला, त्याच्यावर स्टॉल ओनरचं नाव बिहार मधलं आहे. ती व्यक्ती त्यांच्या स्टेटमध्ये असेल. आपल्याकडे नियम असा आहे की ज्या गरजू व्यक्तीला आपण स्टॉल देतो तीच व्यक्ती त्या ठिकाणी थांबली पाहिजे. ती व्यक्ती आज या ठिकाणी उपस्थित नाही. त्यांचे जे कोणीतरी नेमणूक केलेली व्यक्ती ती मांजरीमध्ये आहे, आता त्या ठिकाणी नाही. 3रीच व्यक्ती या ठिकाणी आहे की जी पगारी नोकरदार या ठिकाणी. फक्त ती व्यक्ती आता या ठिकाणी आढळली. अशी सिमिलर केसेस अनेक ठिकाणी दिसलेल्या आहेत. रेल्वे मंत्री तुमची आहे मोठ्या मोठ्या ऍड केल्या जातात सोशल मीडियाद्वारे की रेल्वे प्लॅटफॉर्म कसे सुधारले, स्टेशन कसे सुधारले, पण बेसिक गोष्टीकडे केंद्राचं दुर्लक्ष होते असं वाटतं? नाही, हे केंद्राच्या सूचनेनुसारच पाहणी झालेली आहे. मुळामध्ये केंद्राने हाच कमिटमेंट केलेलं आहे की प्रत्येक प्रवाशाला सुरक्षा आणि सुविधा
यासाठी सरकार हे स्वतःला आपण काय काय सुविधा देऊ शकतो याच्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि असं असताना पुणे रेल्वे स्टेशन जर का त्या गोष्टीचा प्रयत्न करत नसेल किंवा आग्रहाची मागणी करून सुद्धा अंमलबजावणी करत नसेल तर नक्कीच या ठिकाणी आम्ही ही पाहणी केलेली वरपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि अनेक सुविधा माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली अनेक सुविधा या रेल्वे मंत्र्यांनी नक्कीच केलेल्या आहेत. फास्ट रेल्वे आलेले आहेत, स्वच्छ रेल्वे आलेले आहेत, वंदे भारतच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा अनेक नवीन ट्रेन सुरू झालेल्या आहेत, याच्याबद्दल नक्कीच अभिनंदन आहे. पण या ट्रेनचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्टेशन काय सुविधा देत आहे, काय त्रुटी त्या ठिकाणी जाणवतात हे पाहणं सुद्धा आमचं काम आहे. या दृष्टिकोनातून मी माझं कर्तव्य या ठिकाणी बजावलं.